नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पनवेल वाहतूक शाखा हद्दीतील नवीन पनवेल स्टेशन पूर्व परिसरामध्ये पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेरखाने, पोलीस हवालदार 655 येळे आणि पोलीस हवालदार 786 मुलांनी पोलीस नामदार निकम असे सदर ठिकाणी वाहतूक नियमन करत असताना खालीलप्रमाणे घटना निदर्शनास आली. स्टेशन परिसरात फॉर्च्युनर वाहन क्रमांक MH03 AH 7863 हे पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचं आढळलं. त्यानुसार सदर वाहन चालकाला संपर्क करून घेऊन वाहन बाजूला घेण्याबाबत माहिती देण्यात आली. सदर फॉर्च्युनर क्रमांकावर नोंद असलेल्या मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की सदर वाहन माझं नसून कोणीतरी अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीचा नंबर वापरत आहे. त्याबाबत मी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत असंही त्यांनी कळवलं. या प्रसंगी संशय आल्यानं वाहनाची पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान फॉर्च्युनर कारचा समोरील दरवाजा अर्धवट उघडा दिसून आला. दरवाजा उघडून तपासणी केली असता आत पिस्तूल सारखे शस्त्र आढळून आले. तसेच अजून गाडीमध्ये चेक केले असता ड्रायव्हिंग लायसन्स नामे राजेंद्र निकम या नावाचं मिळून आलं. त्यावेळी कोर्ट चेकर ॲपमध्ये पाहणी केली असता या इसमावरती यापूर्वी विविध कलमांतर्गत मुंबई विभागात गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळून आली. त्यावेळी सदर ठिकाणी अधिक अंमलदार बोलावून घेण्यात आले आणि सदर ठिकाणी काही वेळानंतर अनधिकृत पार्किंग केलेल्या आणि डुप्लिकेट नंबर असलेल्या फॉर्च्युनर कारचे मालक राजेंद्र निकम आणि 48 वर्ष राहणार चुनाभट्टी मुंबई हे घटनास्थळी आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीम यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरू आहे. सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.